परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। वैजापूर जिल्हा परिषदेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंच्या गाडीला घेराव, भाजपला फक्त 3 जागा मिळाल्यानं नाराजी। फडणवीस शिंदे आणि बावनकुळेंमधील 2 दिवस बैठकांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप सेनेत युतीचा निर्णय। भाजप 27 जागांवर लढणार, 11 ठिकाणी सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत, तर एकूण 52 जागांवर युती, मंत्री अतुल सावे यांची माहिती। बिडकींची जागा गेली असून इच्छुकांची संख्या मोठी आहे। युती झाल्यावर कुठेतरी तडजोड करावी लागते। बहुतांश जागा भाजपकडे गेल्या असल्या तरी आमच्याकडे कोणताही गोंधळ नाही, संभाजीनगरमधील भाजप सेनेच्या युतीवरून संदीपान भुमरे यांचं स्पष्टीकरण। भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा। जिल्ह्यातील माहिती नाही, मात्र मतदारसंघातील 3ही पंचायत समितीत सर्व जागा जिंकण्याचा भास्कर जाधवांचा दावा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधवांचा फोकस फक्त मतदारसंघापुरता। धाराशिवमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 अर्ज दाखल। जिल्हा परिषदेच्या 55 सदस्य आणि पंचायत समितीच्या 110 सदस्यांसाठी पार पडणार निवडणूक। पुण्याच्या भोरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल। जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड। अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयाच्या गेटवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांमुळे मोठा गोंधळ, काही काळ तणावाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 अर्ज दाखल। जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी होणार निवडणूक। उमेदवारांकडून एकूण 1326 अर्जांची विक्री झाल्याची माहिती। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभेतील पराभवानंतर अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषदेसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। जिल्हा परिषदांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। इचलकरंजीच्या कबनूर चौकातील बॅनर चर्चेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कबनूर कोरुची मतदारसंघातील उमेदवारीवर बॅनरमधून सवाल उपस्थित। खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या हालचालीवर विचारले प्रश्न। पुणे महापालिकेतील अपयशानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर। रोहित पवार अजित पवारांमध्ये काल रात्री उशिरा बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुणे जिल्ह्यात झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आमची लढाई असणार, विजय शिवतारे यांचं वक्तव्य। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती। स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बैठका घेत युतीची घोषणा, मात्र अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद स्वतंत्र लढवणार। अब्दुल सत्तार यांच्याकडून घोषणा। सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सत्तारांचा एकला चलोरेचा नारा। शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी भरणार। हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक मंत्री दत्तात्रय भरणे अंकिता पाटील यांच्या प्रचारात उतरणार का याकडे लक्ष। साताऱ्यात मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी भरला उमेदवारी अर्ज। दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। जिल्हा परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जागावाटप सुरू। अंबादास दानवे यांचं जागावाटपाच्या अनुषंगाने वक्तव्य। जिल्हा परिषदेसाठी ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि वंचितमध्ये चर्चा सुरू।
परभणी जिल्हा परिषदेसाठी परभणी, पाथरी आणि जिंतूर विधानसभेत भाजप आणि शिवसेनेची युती. भाजपनं शिवसेनेसाठी किती जागा सोडल्या आहे मात्र गुलदस्त्यात. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी चर्चा करून गंगाखेडमध्ये युती होणार. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची माहिती. चिपळूण तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस. शिरूरमध्ये गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठीच आंदोलनाचा हा प्रकार. उमेदवाराची प्रतिक्रिया. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी उतरल्या झेडपी निवडणुकीत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. निंबवडे गटातून पडळकरांच्या वहिनी माधवी पडळकर यांनी भरला अर्ज. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची विशेष रणनीती. गट आणि गणानुसार चिन्हाचं वाटप केलं जाणार. अनेक ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी असं चित्र. शिरूरमध्ये अजित पवारांच्या पक्षात मोठी फूट. जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर. माजी आमदार पोपटराव गावडे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावूक. परभणीत युतीसाठी भाजप शिवसेनेची बैठक. MIDC परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये बैठक. जिल्हा परिषदेच्या 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांवर चर्चा. मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. बोरा गणातून श्रीराज भरणे निवडणुकीत उतरण्याची शक्यता. श्रीराज भरणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता.